गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या लेक्चरला आपण होम व्यवस्थापनाचे जे धडे आहेत, जे चॅप्टर आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. म्हणजे आपला सिलेबस काल आपण कवर केलेला आहे की कोणकोणते चॅप्टर आपल्याला शिकवायचे आहेत. तर आता आपण पुढं आपल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आधी समजावून घेऊ. म्हणजे तुम्हाला होम मॅनेजमेंट अभ्यासताना, हा विषय अभ्यासताना कोणते घटक कसे आहेत हे लक्षात येईल. तर त्याच्यामधलाच आपल्याला दुसरा घटक अभ्यासायचा तो म्हणजे व्यवस्थापन. कारण होम मॅनेजमेंट या शब्दामध्ये मॅनेजमेंट, त्याला आपणच मराठीत व्यवस्थापन असे म्हणतो. हे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय असतं हे आपण सुरुवातीला बघणार आहोत. कारण मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला व्यवस्थापन म्हणजे काय थोडक्यात सांगितलं होतं, परंतु आता इथं आपण थोडं विस्ताराने अभ्यासणार आहोत की व्यवस्थापन नेमकं काय आहे. तर बघा, व्यवस्थापन हे मानवी संस्कृती इतकेच पुरातन आहे. कारण मानवी संस्कृती जशी पुरातन आहे तसेच व्यवस्थापन हे मानवी संस्कृती इतकेच पुरातन आहे. कारण जशी मानवी संस्कृती उदयास आली तसंच व्यवस्थापन देखील उदयाला आलेलं आहे. व्यवस्थापन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, तर व्यवस्था करणे. या व्यवस्थापनामध्ये एखाद्या उद्दिष्टाकरता व्यक्ती एकत्र येतात. कोणतेही काम एकट्याने करणे म्हणजे व्यवस्थापन नव्हे, तर इतरांकडून व्यवस्थितपणे काम करून घेणे म्हणजे व्यवस्थापन होय. कारण व्यवस्थापन करताना एका व्यक्तीची गरज असते असं नाही, तर त्या व्यक्तीला मदत करणाऱ्या अनेक लोकांचे हात आपल्याला आवश्यक असतात. कारण कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी एकच व्यक्ती ती पूर्ण करू शकत नाही, तर त्याला बाकीच्या लोकांची गरज असते. म्हणजेच आपण थोडक्यात हे म्हणू शकतो की व्यवस्थापन हे एकट्याने काम करण्याचे नाही, तर इतरांकडून व्यवस्थितपणे काम करून घेणे म्हणजे व्यवस्थापन होते. आणखीन व्यवस्थापन म्हणजे आपण काय सांगू शकतो, तर उपलब्ध जी साधने आहेत अशा साधनांचा प्रभावीपणे जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचे शास्त्र म्हणजे व्यवस्थापन होय. पहिल्या लेक्चरलाही सांगितलं होतं की साधनं ही अमर्याद असतात आणि साधने ही मर्यादित असतात आणि आपल्या गरजा अमर्यादित असतात. त्याच्यामुळे आपल्या अमर्याद गरजा ह्या मर्यादित साधनांच्याद्वारे आपण कशा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो यालाच आपण व्यवस्थापन देखील म्हणू शकतो. आधुनिक काळात व्यवस्थापन हा व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण बघा, व्यवसाय संस्था असेल, सामाजिक संस्था असेल, शिक्षण संस्था असतील, आरोग्य संस्था असेल, क्रीडा, कुटुंब संस्था, या सर्व क्षेत्रात व्यवस्थापनाचा वापर होऊ लागलेला आहे. सुरुवातीच्या लेक्चरला मी कुटुंब संस्थेचं आणि व्यवसाय संस्थेचं उदाहरण दिलं होतं. बघा, कुटुंब संस्थेमध्ये लग्न समारंभ हे उदाहरण दिलं होतं आणि शिक्षण संस्थेचं उदाहरण दिलं होतं आणि शिक्षण संस्थेमध्ये मी शाळेचं नियोजन कशा पद्धतीने चालतं याविषयीचं उदाहरण दिलं होतं. म्हणजेच काय होतं की साधनांची व्यवस्था करणे, कार्याचा निश्चित आराखडा तयार करणे, भविष्यातील अंदाज बांधणे, अडचणींवर मात करण्यासाठी व्यवस्थापन अत्यावश्यक असते. कारण कोणत्याही गोष्टीची व्यवस्था केल्याशिवाय, साधनांची व्यवस्था केल्याशिवाय किंवा कार्याचा निश्चित आराखडा तयार केल्याशिवाय आपल्याला भविष्यातले अंदाज बांधता येणार नाही किंवा आपल्या अडचणीवर मात करता येणार नाही. थोडक्यात उदाहरणार्थ, तुम्हाला समजा दिवाळीला गाडी घ्यायची आहे, तर ही गाडी घेणं म्हणजे एवढं सोपं काम आहे का की आत्ता गाडी घ्यायची म्हटलं की आपण लगेच गाडी घेऊन येऊ शकतो का? नाही. तर त्याला आपल्याला साधनांची व्यवस्था करावी लागते. म्हणजे आपल्याला पैशाची जुळवाजुळव करावी लागते, त्याची व्यवस्था करावी लागते. मग ती व्यवस्था करण्यासाठी निश्चित आराखडा तयार केला जातो. म्हणजे आपण मंथली काही बचत करून किंवा एखादं दुसरं काम करून कसे पैसे मिळवता येईल आणि या पैशांचा मिळून आपल्याला भविष्यातला अंदाज बांधता येऊ शकतो की एवढे पैसे पुरेसे आहे का, आणि पुरेसे पैसे झाल्यानंतर आपण आपली जी पैसा ही अडचण आहे त्या अडचणीवर मात करून आपण चांगल्या पद्धतीनं म्हणजे पैशाची व्यवस्था करून गाडी घेऊ शकतो. लक्षात आलं व्यवस्थापन कसं होतं? त्याच्यामध्ये बघा, व्यवस्थापनाची
संकल्पना आपण अभ्यासताना म्हणजे आता थोडक्यात आपण बघितलं की व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाबद्दलच्या काही कल्पना असतात, काही उद्दिष्ट ठरलेली असतात आणि हे ध्येय कसे साध्य होईल याकरता मनुष्य धडपडत असतो. हे करताना बऱ्याच वेळेला तो एकदा हे साध्य करू शकत नाही, कारण त्याच्या कामाला मर्यादा असतात. तेव्हा त्याला इतरांची मदत घेऊन आपले उद्दिष्ट साध्य करावे लागते. जेव्हा व्यक्ती एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्याला संघटनांचे स्वरूप प्राप्त होते आणि या संघटनेला दिशा दाखवण्यासाठी व्यवस्थापनाची गरज असते. आपण बघा, कोणताही बिझनेस केला, उदाहरणार्थ आपण कंपनी घेऊ. आता कंपनी एक दोघांनी चालवण्यासारखी कंपनी असते का? नाही. तर या कंपन्यांमध्ये अनेक लोकांची गरज असते. त्या कंपनीचं काहीतरी टार्गेट असतं. ते टार्गेट एक व्यक्ती किंवा जो मेन मालक आहे तो पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला मजुरांची गरज आवश्यक असते. म्हणजे त्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तो धडपडत असतो, पण ते साध्य करण्यासाठी त्याला इतरांची मदत घ्यावी लागते, कारण त्याचे काम खूप सारे असते. त्याच्यामुळे तो एकटा ते उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळे तो मजुरांना एकत्र घेऊन ते उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच त्या मजुरांची एक संघटना निर्माण होते आणि ह्या संघटनेला दिशा देण्यासाठी व्यवस्थापनाची गरज असते. म्हणजे एक मजुरांमध्ये एक व्यक्ती आपण म्हणतो तो निवडला जातो आणि त्या व्यक्तींमार्फत त्या मजुरांकडून काम करून घेतलं जातं. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे, त्याला कामगार संघटनाचा उदय झालेला आहे. त्याच्यामधून तुम्ही अभ्यासला असेल कामगार संघटना कशा असतात. म्हणजे त्या संघटनेद्वारे, कारण जे कामगार संघटना आहे त्याला पण काहीतरी दिशा देण्यासाठी कोणतरी लीडर म्हणून लागतोच. म्हणजे त्याच्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. व्यवस्थापनाची संकल्पना मी सुरुवातीला सांगितलं की प्राचीन संस्कृती इतकी जुनी आहे, कारण हे व्यवस्थापन हे वेगवेगळ्या अर्थाने लक्षात घेतलं जातं. वेगवेगळ्या अर्थाने लक्षात घेतलं जातं म्हणजे कसं आहे की व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ समूहासाठी काम करणारा असा एक अर्थ होतो. पहिला अर्थ काय होतो? समूहासाठी काम करणारा. तर याच्यामध्ये जे अधिकारी, वरिष्ठ, व्यवसाय किंवा कार्यावर देखरेख ठेवतात, वेळोवेळी निर्णय घेतात, काम करून घेण्याचं एक तंत्र असतं, कामाला प्रेरणा देतात, या अधिकाराला त्या व्यवसायाचे व्यवस्थापन म्हणतात. म्हणजे बघा, इंजिनियर्सच्या खाली आपण कंपनीत गेलो तर इंजिनियर्सच्या खाली ITI वगैरे झालेली मुलं असतात. मग ही इंजिनियर्स काय करतात तर त्या म्हणजे ITIच्या माणसांनी काम कसं केलेलं आहे, मग ते काम केलेलं योग्य आहे का याविषयी ते निर्णय देत असतात आणि चांगल्या पद्धतीने कसं काम केलं पाहिजे ते त्यांना गायडन्स करत असतात. म्हणजे काम करून घेण्याचं त्यांच्याकडे एक तंत्र असतं. जास्तीत जास्त कसं काम केलं पाहिजे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं काम केलं पाहिजे हे तो जो लीडर असतो, इंजिनियर वगैरे आपण म्हणतो, तो त्याच्याकडून घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक कामामध्ये एक लीडर असतो की तो पुढच्या व्यक्तीला दिशा दाखवत असतो. म्हणून आपण समूहासाठी काम करणारा असा एक व्यवस्थापनाचा अर्थ घेऊ शकतो. त्यानंतर व्यवस्थापन हा अभ्यासाचा विषय म्हणून संबोधला जातो. म्हणजे काय आहे तर व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती या विषयात घेतली जाते. गृहव्यवस्थापन आपल्याला दिलेलं आहे, मग त्याची तत्त्व काय असली पाहिजे, त्याचं महत्त्व काय असलं पाहिजे हे व्यक्तीला व्यवस्थापनाचं ज्ञान प्राप्त करून देत असतं. त्यामुळे एखाद्या योजनेचे व्यवस्थापन कसे करावे हे लक्षात येते. म्हणून व्यवस्थापन एक शास्त्र म्हणून विचारात घेतले जाते, कारण कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन कसे करावे हे जर माहिती असेल तर ते व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणून आपण व्यवस्थापनाकडे एक अभ्यासाचा विषय म्हणून पाहतो. त्यानंतर पुढचं म्हणजे व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कशी आहे, आता आपल्याला पुढं डीप आहे आपल्याला व्यवस्थापन प्रक्रिया म्हणून चॅप्टर, पण आपण ती प्रक्रिया कशी असते तर त्याच्यामध्ये नियोजन असतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आधी नियोजन केलं जातं, मग त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं, कारण खूप साऱ्या गोष्टींचा आपण विचार केला तर नियंत्रण राहू शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या म्हणजे एखादी गोष्ट ज्या गोष्टीचं नियोजन केलं आहे त्या गोष्टीला ज्या लागू आहेत त्या गोष्टीवर नियंत्रण केलं जातं. मग संघटन केलं जातं, त्यानंतर कर्मचारी नियुक्ती केली जाते आणि त्यांना प्रेरणा दिली जाते. म्हणजे या क्रियांचा या प्रक्रियेमध्ये समावेश होतो. म्हणजे काय थोडक्यात आपण सांगू शकतो, व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे. म्हणजे आपण कोणतंही काम करत असताना प्रक्रियेतून जात असतो. मग पहिल्यांदा कोणती प्रक्रिया येते, नियोजन, नियंत्रण, संघटन, कर्मचारी नियुक्ती, प्रेरणा, म्हणजे या क्रियांचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. त्यानंतर आपण अजून सांगू शकतो व्यवस्थापन हा एक उत्पादनाचा घटक आहे. तर व्यवस्थापन उत्पादनाचा घटक का आहे तर बघा, जो व्यवस्थापक असतो, योजक असतो, तो भूमी, भांडवल, कामगार या 3 घटकांना एकत्रित आणून उत्पादनाची व्यवस्था करतो. म्हणजे योजना आखतो, अंमलात आणतो आणि नियंत्रण ठेवतो.
म्हणून अर्थशास्त्राप्रमाणे उत्पादकाला एक घटक मानले आहे, म्हणजेच व्यवस्थापन हा उत्पादनाचा घटक आहे. उदाहरणार्थ आता बघा, भूमी, भांडवल, कामगार हे 3 घटक म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला माहिती असेल, म्हणजे बऱ्याचशा मुलींना माहिती असेल की ज्यांच्या घरी बांधकाम झालेलं आहे किंवा शेजारी किंवा नात्यामध्ये कोणी बांधकाम केलेलं असेल, तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती येतो, घराचं बांधकाम कसं करायचं आहे ते बघितलं जातं आणि तो व्यक्ती त्यानंतर त्याचे लेबर पाठवत असतात आणि त्या लेबरांना गायडन्स करत असतो की कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. मग तो काय करतो, जागा बघतो, त्यानंतर त्याचं भांडवल ठरवतो आणि त्या भांडवलाच्या आधारावर कामगार एकत्रित बोलवून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यातून त्याच्या व्यवस्थापनातून त्याला एक उत्पन्नाचं साधन त्यातून मिळतं. तो एक उत्पादनाचा घटक बनतो, कारण त्याच्यातून त्याला फायदा होणार असतो. म्हणून आपण व्यवस्थापन हा उत्पादनाचा घटक आहे असं म्हणतो. त्याचप्रमाणे व्यवसायातील नेतृत्व करणाऱ्या पद्धतीला व्यवस्थापन हा शब्द वापरलेला असतो. म्हणजे मी जसं सांगितलं की एक लीडर आहे की ती लीडर व्यवस्थापन करत असतो, म्हणून व्यवसायातील नेतृत्व करणाऱ्या पद्धतीला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्हाला व्यवस्थापन काय हे लक्षात आलं असेल. तर ह्या व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे, कशासाठी व्यवस्थापन गरजेचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आधुनिक काळात व्यवस्थापनाला खूप महत्त्व वाढलेलं आहे. कारण व्यवस्थापन ही एखाद्या संघटनेची आवश्यक बाब आहे. कारण व्यवस्थापनामुळे समाजाचा विकास होतो, पर्यायाने राष्ट्राचा विकास होतो. आता कोविड-19च्या काळामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की कोविड-19च्या काळात खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे लसीकरणाचं व्यवस्थापन, की किती लसी अवेलेबल झाल्या पाहिजे, किती लोकांना दिल्या पाहिजे, म्हणजे हे सगळं व्यवस्थापनच आहे. त्याच्यामुळं काय होतं की कोविड-19ला लसीकरण वगैरे दिल्यामुळं समाजामध्ये त्याचा जो म्हणजे जी वाढ चालू आहे किंवा ज्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर त्या रुग्णांच्या संख्येमध्ये कमी प्रमाण होऊ लागले आहे. त्यामुळे एक प्रकारचा तो समाजाचाच विकास होतो. म्हणजेच व्यवस्थापन हे समाजाच्या विकासास कारणीभूत होते आणि समाजाचा विकास झाला म्हणजेच राष्ट्राचा विकास होतो. हे तुम्ही अर्थशास्त्रामध्ये शिकलेलाच आहात. मग त्याच्यामध्ये महत्त्व काय आहे, तर आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे उत्पादकांना स्पर्धेला तोंड द्यावे लागते आणि आपले स्वतःचे अस्तित्व टिकून राहावे, म्हणून व्यवसायासाठी व्यवस्थापनात विशेष लक्ष द्यावे लागते. कारण स्पर्धेमुळे व्यवस्थापनाचे विशेष महत्त्व वाढलेले आहे. कारण आता स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही बघता की खूप सारी टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि या टेक्नॉलॉजीच्या आधारामुळे त्या स्पर्धेमध्ये टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थापन आवश्यक आहे. जर आपण व्यवस्थापन केलं नाही तर आपण त्या स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकणार नाही. त्याच्यामुळे तिथं व्यवस्थापन फार गरजेचं आहे. म्हणजे स्पर्धेच्या युगामध्ये व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. त्यानंतर व्यवसायाच्या विकासासाठी उत्पादन वाढवणे हा एक घटक नाही, तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ शक्य होते. कमी श्रमामध्ये जास्त उत्पादन हे केवळ नवीन तंत्रज्ञानाने घडून येते, पण याबरोबरच व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये पण मी सांगितलं की व्यवस्थापनामध्ये आपण त्यांना म्हणजे जे मजूर आहेत त्या मजुरांकडून कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवायचं, यासाठी व्यवस्थापन आवश्यक असतं. जरी टेक्नॉलॉजी आली असली तरी ते टेक्नॉलॉजी कशी वापरली पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे, हे व्यवस्थापन म्हणजे यासाठी व्यवस्थापन फार गरजेचं आहे. अलीकडच्या काळात सतत बदल होतात, त्यामुळे आर्थिक अस्थैर्य येण्याची शक्यता असते. कारण ग्राहकाची आवड, फॅशन, बाजारपेठेतील स्पर्धा या सर्वांशी जुळून घेण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक असतं. म्हणजे बघा, कोणत्याही गोष्टीची म्हणजे कोणत्याही घटकाची किंवा गोष्टीची जेव्हा आपण मागणी बघतो त्या मागणीप्रमाणे पुरवठा करणं आवश्यक असतं. परंतु आत्ता सध्या नवीन युग असल्यामुळे आता तुम्ही बघता की आधीची संस्कृती आणि आत्ताची संस्कृती याच्यामध्ये किती बदल होत गेलेले आहेत. म्हणजे काळानुसार बदल होत गेलेले आहे आणि आधुनिक काळामध्ये फॅशनचंच युग आलं आहे असं आपण म्हणणं योग्य ठरेल. कारण त्याच्यामुळे लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत. जुन्या गोष्टींना किंवा घटकांना लोक प्रेफरन्स देत नाही, तर नवीन गोष्टींकडे त्यांचा बघण्याचा जास्त कल असतो. त्याच्यामुळे लोकांची मागणी काय आहे, आत्ता सध्या कोणत्या मागणीला जोर आहे, या गोष्टींचा विचार करून घेण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक असते. कारण व्यवस्थापनाद्वारे ह्या गोष्टी अनुभवल्या जातात की कोणत्या गोष्टीला आत्ता मागणी आहे आणि मग त्या कोणत्या मागणीनुसार आपण पुरवठा कसा केला पाहिजे, यासाठी व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यानंतर उद्दिष्ट निश्चित झाले की त्यानंतर व्यवस्थापनाचे काम सुरू होते. योजनेप्रमाणे विविध भागात समन्वय साधला आहे का, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
सर्व कार्यावर नियंत्रण ठेवावे लागते आणि हे काम म्हणजे उद्दिष्टाची पूर्तता करण्याचे काम व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण एखादं उद्दिष्ट किंवा एखादं ध्येय जर निश्चित केलं तरच त्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो. म्हणजे सुरुवातीची स्टेज अशी राहू शकते की आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट आपण निश्चित करत असतो आणि ते उद्दिष्ट किंवा ध्येय निश्चित झाल्यानंतर आपण त्या योजनेला, त्या उद्देशाला किंवा ध्येयाला अनुसरून आपली योजना ही आखत असतो. त्याच्यामुळे त्या योजनेवर नियंत्रण ठेवणे किंवा ते काम म्हणजे त्याची पूर्तता करणे हे सगळं व्यवस्थापनावर अवलंबून असतं. कारण व्यवस्थापन जर डगमगलीत झालं तर आपलं ते कामही पूर्ण होऊ शकणार नाही. व्यवस्थापनामुळे संघटनेतील व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होतो. यात समूह भावना, सहकार्याची भावना, वक्तशीरपणा, कौशल्य आत्मसात होतात. म्हणजे व्यवस्थापनामुळे आपण संघटनेमध्ये, कारण कोणतेही व्यवस्थापन करण्यासाठी संघटना आवश्यक असते. तुम्हाला माहिती असेल की संघटनेमध्ये एक व्यक्तींचा समावेश होत नाही तर अनेक साऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. त्यामुळे आपल्यामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम जिव्हाळा निर्माण होतो, त्यांच्याबद्दल समूह भावना निर्माण होते. उदाहरणार्थ आपण शाळेमध्ये आल्यानंतर बघा की तुम्ही 10वीत वगैरे असताना, म्हणजे 10वीपर्यंतच्या लाईफमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमच्या काही मित्रमैत्रिणी होत्या. त्याच्यामुळे मग आपलेपणाची भावना निर्माण होते, सहकार्याची भावना निर्माण होते. म्हणजे तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी लगेच तयारीत राहता. वक्तशीरपणा येतो, म्हणजे बाकीचे लोक वेळेवर कामं करतात त्यामुळे आपल्यालाही वेळेवर कामं करावीशी वाटतात. आणि कौशल्य आत्मसात होतात. कौशल्य आत्मसात कशी होतात तर त्या व्यक्ती, आपल्या संघटनेमधील एखाद्या व्यक्तीला एखादं कौशल्य जर येत असेल तर ते कौशल्य आपणही शिकू शकतो आणि आपल्यालाही शिकता येतं अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ते कौशल्य आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. यातूनच आपलं व्यक्तिमत्व हे विकसित होऊ शकतं आणि हे विकसित होण्याचं कारण म्हणजेच व्यवस्थापन होय. त्यानंतर व्यवसायात बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. त्यावर मात कशी करायची आहे हे व्यवस्थापनामुळे शक्य होते. यात काम करणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन मिळते, योग्य निर्णय व नियोजन यामुळे अडचणीवर सहज मात करता येते आणि हे व्यवस्थापनामुळे शक्य होते. कारण व्यवस्थापनात आपण काय करतो की व्यवसाय करत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात. मग या अडचणी कशा आपण सोडवल्या पाहिजे यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि ह्या व्यवस्थापनातच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत असते आणि योग्य त्या मार्गदर्शनामुळे आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापन फार गरजेचं आहे. आपल्या अडचणी त्याच्यातून आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. व्यवस्थापनामुळे लोकांशी चांगले संबंध कसे राहावेत आणि हे हितसंबंध योग्य पद्धतीने जोडावे लागतात. समाजाच्या आपण काही देणे लागतो ही भावना निर्माण होते. नुसती उत्पादनात वाढ न बघता लोकांसाठी उत्पादनाचा दर्जा लक्षात घेणं हा दृष्टिकोन नव्याने समोर आला आहे. याचं कारण म्हणजे व्यवस्थापन होय. कारण आपण उत्पादनाचा दर्जा, त्याची क्वालिटी हे आपण फार बघितलं पाहिजे. कारण नुसतं उत्पादनात वाढ करायची आहे म्हणून कुठलंही प्रॉडक्ट काढून उपयोग होत नाही. कारण आपण त्याचं काय बघतो, मजबूती बघतो की ते किती काळ टिकेन या गोष्टींचा जास्त विचार करत असतो. जास्त काळ टिकणाऱ्या गोष्टींना जास्त मागणी असते. त्याच्यामुळे आपण उत्पादन करत असताना त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं व्यवस्थापनामुळे होत असतो. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की व्यवस्थापन आपल्या जीवनामध्ये खूप सारं महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात व्यवस्थापन काय प्रकार आहे, व्यवस्थापन का गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. कारण कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला उपलब्ध संसाधनांचे नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन म्हणजेच आपण काय त्याला म्हणू शकतो, व्यवस्थापन हे म्हणू शकतो. म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल की व्यवस्थापन ही संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी व्यवस्थापन हे संबंधित आहे. तुमच्या आता व्यवस्थापन ही संकल्पना थोडक्यात लक्षात आली असेल. कारण आपण खूप साऱ्या संकल्पना एकाच वेळी घ्यायच्या नाहीत की जेणेकरून तुमचा पण गोंधळ होईल. आपण ठराविक संकल्पना घेऊ. आज फक्त व्यवस्थापन म्हणजे काय याचा आपण अभ्यास करू. कारण गृहव्यवस्थापनामध्ये व्यवस्थापन हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात व्यवस्थापन काय आहे हे लक्षात आलं असेल. तुम्ही आपला क्लास संपल्यानंतर म्हणजे हा व्हिडिओ एकदम व्यवस्थितरित्या ऐका आणि व्यवस्थापन नेमकं काय आहे हे समजून घ्या. कारण आपला पूर्ण जो सिलेबस आहे तो व्यवस्थापनाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे व्यवस्थापनाचा अर्थ समजला तर तुम्हाला हा सिलेबस समजणार आहे. आत्ता आपण इथंच थांबू आणि नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट संकल्पना अभ्यासू. धन्यवाद.